यावेळी टायमिंग सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर इकडं किचनची साफसफाई झालेली आहे आणि आता अगोदर मी चहा बनत ठेवलेला आहे. म्हणजे सगळी पारशी कामं थोडंसं लवकरच आवरली. म्हणजे मी आज पहाटे 4:30 वाजताच उठलेली आहे, कारण आज आहेत नागदिवे. तर सकाळी मला पूर्ण घरची साफसफाई करायची होती. म्हणजे कालपासूनच मी विचार करून ठेवलेला होता की अशा प्रकारे मला सगळी कामं आवरायची आहेत. दररोजचं तर नाही, पण सणावारा दिवशी एक्स्ट्रा कामं असतात आणि थंडीमुळे कामं आवरत नाही आहेत. म्हणून थोडंसं विचार नियोजन अगोदरच मी करून ठेवते की अशा प्रकारे कामं आवरायची आहेत. तर पहाटे लवकर उठून पूर्ण घरची साफसफाई पुसून वगैरे सगळं झालेलं आहे. अंगणाची साफसफाई करून घेतली आणि जे कवर वगैरे जमा झालेले होते सगळे पेटवून दिले आणि रांगोळी काढलेली आहे. म्हणजे बाहेरची पूर्णपणे कामं आवरून मी आता आलेली आहे किचनमध्ये आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज स्वयंपाकामध्ये चपाती आणि हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. तर ही भाजी गावाकडून आलेली आहे, वेदिकानं आणलेली आहे आणि बघू शकता छान अशी ताजी फ्रेश भाजी आहे. तर इकडं भाजी सगळी मी अगोदर झटकून घेतलेली आहे. म्हणजे काही किडा वगैरे असला किंवा काडी कचरा सगळा निघून गेलेला आहे. म्हणजे अगोदर मी निसून घेतलं आणि इकडे दीपकला म्हणलं की भाजी एकदम बारीक चिरून दे. तोपर्यंत मी सगळे भांडे इकडे रॅकला लावत आहे. हे सगळे भांडे रात्रीच मी क्लीन करून ठेवलेले होते. तर रात्रभरात पूर्ण पाणी निसरलेलं आहे. तर रॅकला सगळे भांडे लावले आणि इकडं भाजी तोपर्यंत दीपक कट करत आहे, तोपर्यंत मी इकडं पुढची तयारी करून घेते. आणि माझ्यासाठी बनलेला आहे इकडं डिकाशन चहा. म्हणजे सकाळी सकाळी डिकाशन चहा घेत असते आणि ते चांगलं पण असतं. तर इकडे दीपकला भाजी चिरायला जमतच नव्हती. म्हणजे 1-2 तासच राहत होते मध्ये आणि तशीच भाजी बनवली तर खूप लांब लांब वाढते ते. म्हणून मला एकदम बारीक चिरायची आहे आणि अशा प्रकारेची. आणि तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे आणि घाई गडबड खूप करत आहे, कारण दिनेशला आज थोडंसं लवकरच कॉलेजला जायचं होतं, एक्झाम आहेत त्याचे. तर मला थोडंसं लवकरच करूया, मला पण घाई गडबड आहे. आज नागदिवे पण आहेत. तर संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार, नागदिवे बनणार आणि आता जे रोजचा स्वयंपाक आहे ते मी बनवत आहे. म्हणजे हरभऱ्याची भाजी, चपाती, भात, भाकरी हे सगळं बनणार आहे. तर इकडे हिरवी मिरची मी भाजून घेत आहे आणि संग चहा पण घेतलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर इकडे मिरच्याही मी परतून घेतलेल्या. तर अर्धवट ह्या मिरच्या भाजलेल्या आहेत. तर आता मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्याने हिरवी मिरची खूप छान भाजली जाते. आणि इकडे दिनेशला म्हणजे जसं तेल टाकलं ना तसं ते उडायला लागलेलं होतं. तर दिनेश उठून तिकडं गेला, म्हणत होता मम्मी खूप जास्त हे उडत आहे, अंगावर येईल, म्हणजे खूप उडायला लागतात ते. तर इकडे हिरव्या मिरच्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि ताटलीत ठेवलं गार होण्यासाठी. आणि काल मी भजी बनवलेली होती, ती भजी मी काढून घेतली. म्हणजे याच कढईमध्ये मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे, कारण पाणी वगैरे टाकायचं नाही, सुकी भाजी बनते ही. तर म्हणलं नॉनस्टिकी कढईमध्येच ठीक आहे, म्हणजे करपणारी नाही आणि एकदम छान हे शिजलं पण जाईल. तर इकडं भजी काढलेली आहे एका छोट्या पातेल्यामध्ये, कारण जास्त राहिलेली नाही, आता अर्ध्याच्या वरून संपलेली आहे. भजी सगळ्यांची फेवरेट आहे. तर सगळ्यांनी खूप आवडीनं ते जेवण केलेलं आहे, थोडीफार राहिलेली आहे. तर हीच कढई मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि दिनेशला म्हणलं मिक्सरला मला मिरच्या वाटून दे, तोपर्यंत मी इकडं पुढची तयारी करून घेत आहे. म्हणजे सकाळी सकाळी घाईगडबड असते ना, तर दीपक दिनेश दोघंजणी मदत करत असतात, म्हणून थोडंसं लवकर ही कामं आवरली जातात. तर इकडं भाजी तरी चिरून झालेली आहे. हिरवी मिरची दिनेशनं वाटून दिलेली आहे. मसुरीची डाळ टाकून मी भाजी बनवणार आहे. तर इकडं कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, ते छान तडतडलं. आता खूप सारा लसूण टाकलेला आहे, परतून घेतलं. हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला. यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि 2 वाटी मसुरीची डाळ टाकलेली आहे. परतून घेऊया, म्हणजे डाळ व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. छान फोडणीचा टेस्ट येतो यामध्ये. आणि आता नंतर टाकूया यामध्ये ही चिरलेली हरभऱ्याची भाजी. तर इकडं हरभऱ्याची भाजी मी थोडी थोडी करून टाकत आहे, कारण खूप जास्त आहे आणि ते एकाच वेळेला येणार पण नाही यामध्ये. पण जसं ही शिजली ना, खूपच कमी होते. पण अगोदर मी इकडे थोडी थोडी करून टाकत आहे. आणि इकडे दिनेशला बघू शकता काय करत आहे, म्हणजे मम्मी लेट होत आहे, लवकर आवर लवकर आवर. माझ्या कानामध्ये त्याची गुणगुण सुरूच आहे आणि मला पण घाई गडबड आहे. मला पण वाटतं की हे उपाशी कोणीही जाऊ नये, त्यामुळे मी पण घाई गडबड करतच होते. तरी पण कानामध्ये गुणगुण गुणगुण सुरूच आहे, लवकर आवर लवकर आवर. आणि इथं जे मी गव्हाचं पीठ काढून ठेवलेलं ना, त्यामध्ये मीठ टाकलं आणि मिक्स पण केलेलं नाही. आणि दिनेश वरून पाणी वतत होता, म्हणत होता कणिक मी मळेन, आणि ते पाणी टाकून ना पूर्ण त्याचं म्हणजे बिघडवूनच ठेवणार होता. म्हणून म्हणलं तू तुझं आवरून ये, तोपर्यंत मी सगळं स्वयंपाक करून घेते. तर इकडे भाजी मी थोडी थोडीशी फोडणीमध्ये टाकून परतून घेतलेली आहे. नंतर यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळदी पावडर टाकली. आणि वेगळे मसाले काय आपल्याला यामध्ये टाकायचे नाहीत, कारण या भाजीला अशीच चव खूप छान येते. फक्त यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे आपल्याला, हिरवी मिरचीचा फ्लेवर छान येतो.
तर हे सगळं टाकून झालं आणि व्यवस्थित मला काही ते मिक्स करता आलं नाही, कारण कढई टप्प भरलेली आहे. तर मी काय केलं, थोडा वेळ झाकून ठेवलेले, म्हणजे जसं भाजी शिजत गेली ना तसं ती कमी होते आणि नंतर व्यवस्थित मला परतता येतं. तोपर्यंत मी कणिक मळून घेत आहे आणि दिनेशला म्हटलं तुझं आवरून घे, कारण नंतर लेट खूप होतो. काय करतो ना, इथंच थांबतो किचनमध्ये आणि नंतर लेट झालं तर मग घाई गडबड खूप करतो आणि घरभर नाचत हिंडतो की मम्मी लेट झालेले, 5च मिनिट राहिलेले आहेत, आता 2च मिनिट राहिलेले आहेत, एसटी येईल, मग न जेवण करताच निघून जातो. तर मला तुझं आवरून घे, पण इथून जायचं नसतं त्याला, कानामध्ये गुणगुण करत इथंच थांबलेला आहे. तर कणिक मळून झाकून ठेवलेले आहे आणि सगळा पसारा पण मी उचललेला आहे इथला. आणि ही भाजी आता बघूया आता थोडीशी झालेली आहे, ही व्यवस्थित परतता येईल. आणि जे मसाले वगैरे आपण टाकलेले होते ना, म्हणजे हिरवी मिरची वगैरे सगळं वरच्या साईडलाच आहे, व्यवस्थित मला मिक्स करता येत नव्हतं अगोदर. तर बघू शकता इकडे भाजी एकदम कमी झालेली आहे. आता छान मी मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवूया. किचन काउंटी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि अगोदर आता मी चपात्या बनवायला घेते आणि बाबांचंही लवकरच आवरेल, तर मला संग पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. आणि इकडे दिनेशला बघू शकता, म्हणजे ना इथंच थांबून गुणगुण करत आहे पण स्वतःचं आवरत नाही, असं आहे त्याचं. तर इकडं एकदम छान अशी भाजी बनलेली आहे. आता चपाती बनवून घेऊ. आणि दीपकचं आवरलेलं आहे, तर आता गरमागरम चपात्या बनवते. भाजी तरी बनलेलीच आहे, तर दोघंजणी जेवण करतील आणि दिनेशला दीपक नेऊन सोडेल, कारण लेट खूप करतो आणि नंतर मग 5च मिनिट राहिली, 2च मिनिट राहिली, त्याचं सुरूच असतं ना. तर म्हटलं दीपकला तू जेवण कर आणि दिनेशला नेऊन सोड. आणि तसं तर टिफिनही भरून द्यायचंच होतं मला, तर गॅरेजलाही टिफिन जाऊन देऊन येईल तो. म्हणजे सगळी कामं दीपक आवरत आहे. जेव्हापासनं दीपक आलेला आहे ना तेव्हापासनं दिनेश खूप आळस काढतो. म्हणजे अगोदर तसंच होतं, जेव्हा दीपक घरी असायचा सगळी जिम्मेदारी दीपकवरती आणि आम्ही त्याला सांगायचं सगळं, म्हणजे दिनेशकडे आमचं लक्ष जात नव्हतं. पण जेव्हा दीपक गेला जॉबवरती तेव्हापासून मग सगळी जिम्मेदारी दिनेशवरती आली आणि सगळं करतही होता. आता दीपक आल्यापासून आणखीन आळस काढतो, म्हणतो की भैया आहे ना मम्मी, भैयाला सांग, भैया ते करेल, भैया हे करेल, आणि हा कानामध्ये गुणगुण करत इथंच बसतो माझ्या, असा आहे. तर इकडं आता चपात्या बनवून घेते, तोपर्यंत दिनेशचं पण आवरलेलं आहे. तर चपात्या गरमागरम बनत आहेत आणि दिनेशला आणि दीपकला दोघांनाही जेवायला वाढते मी आणि टिफिन पण भरते. म्हणजे सकाळी ना घाई गडबड खूप असते, 8-9 वाजेपर्यंत इतकी धावपळ होते ना, म्हणजे एक वेळचं जेवण होईपर्यंत. मग त्यानंतर थोडंसं निवांत वाटतं मला आणि बाकीची कामं तरी मी थोडंसं लवकरच आज आवरलेली आहे, कारण आज नागदिवे आहेत आणि संध्याकाळी तरी खूप गोंधळ असणार आहे कामाचा. आणि परत उद्या आहे सट, उद्या कोठंब भरायचं आहे, उद्या पण असाच गोंधळ. म्हणजे 2-3 दिवस इतके धावपळीचे आहेत ना, म्हणजे आज नागदिवे, उद्या कोठंब भरणं, म्हणजे उद्या सट आहे, परवाला परत गुरुवार आहे, म्हणजे मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आहे. तर 2-3 दिवस तरी असेच धावपळीचेच असणार आहेत आपले, कारण सगळे एक्स्ट्रा असतं. हे रोजचं तरी आपल्याला करायचं आहे रेग्युलर, आणि त्यामध्ये सणावाराची कामं एक्स्ट्रा होऊन जातात, म्हणून ना धावपळ जास्त होते आपली. तिकडे बघू शकता गरमागरम चपात्या बनलेल्या आहेत आणि दिनेशलाही इकडं दिलेलं आहे हरभऱ्याची भाजी आणि चपाती, आणि दीपकलाही वाढलेलं आहे. तर दोघंजणी जेवण करत आहेत आणि मी सगळ्या चपात्या बनवून घेते, कारण आता टिफिन वगैरे मला द्यायचंच होतं. त्यानंतर संग ज्वारीच्या भाकरी बनवून घेते मी बाबांसाठी, कारण चपाती बनवली तर ते खाणार नाही आहेत, म्हणून त्यांच्यासाठी मला वेगळ्या भाकरी बनवायच्या आहेत. परत नंतर मी डाळ पण लावणार आहे वरणासाठी. भाजी तर बनलेली पण ही सुकी भाजी आहे आणि बाबाला व्यवस्थित जेवण करता येणार नाही आहे, म्हणून नंतर वरण वगैरे बनणारच आहे. तर इकडं दिनेश बसलेला आहे किचन काउंटरवरच आणि दीपक बाहेर TV लावून बसलेला आहे. TV पाहत पाहत त्याचं जेवण होत आहे. टायमिंग सांगेन तर 7:45 वाजलेले आहेत. आता फक्त 15 मिनिट राहिलेले आहेत एस टी येण्यासाठी. दिनेशला तेच म्हणत आहे की थोडंसं लवकर जेवण कर, कारण एस टी आली की मग खूप गोंधळ होतो आणि ती एस टी गेल्यानंतर दुसरी एस टी लवकर येत नाही आणि तिथून पुढे यायला भेटणार नाही. तर इकडं भाजी खूप छान झालेली आहे म्हणत आहे, म्हणजे ही हिरव्या भाज्यांना खरंच खूप छान होत आणि शरीराला पण खूप छान असतात. म्हणजे एक एक वेळेला असं होतं ना, आपण चव बघतो जास्त आणि शरीराकडे लक्ष देत नाही आहे की आपल्या बॉडीला काय पाहिजे काय नाही, पण हे पण बघितलं पाहिजे. प्रत्येक वेळी चव बघितल्याने जमणार नाही. तसं तर आता मार्केटमध्ये छान हिरव्या भाज्या, फळं ताजी येत आहेत, तर आणा खावा, छान असतं. म्हणजे दवाखान्यामध्ये पैसा घालण्यापेक्षा आपण तेच पैसा इथं भाज्या फ्रूट आणून जर खाल्लं ना, आपलं शरीर छान हेल्दी असतं. तर इकडे बघू शकता चपात्या बनत आहे, दोघांचंही आवरलेलं आहे. आता थोड्या वेळा जायला निघतील हे. आणि माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा, कारण मला सकाळी ना घाईगडबड स्वयंपाकाची होती. असं वाटत होतं की कोणीही उपाशी जाऊ नये. तसं तर पहाटेच माझी अंघोळ होत असते दररोज, पण आज ना थोडीशी एक्स्ट्राची कामं होती. पूर्ण घरची साफसफाई सगळं करणं होतं. म्हणजे विचार केला की नंतर करायला काही ठेवू नये, त्यामध्येच थोडासा मला लेट झाला आणि म्हणलं आता असू दे, म्हणलं सगळे खाऊन पिऊन गेल्यानंतर निवांत आवरूया. कधी कधी असं होतं ना,
की सगळ्यांचं आवरण्यामध्ये आपल्याला लेट होतो, तसंच आज मला झालेलं होतं. तर नंतर मी चहा वगैरे घेतला स्वयंपाक झाल्यानंतर आणि दूध गरम करायला ठेवलं आणि ते दूध पण उतू गेलं. मग नंतर पूर्ण किचनची साफसफाई केली, म्हणजे डबल टिबल ही कामं आज लागली मला. आणि त्यानंतर अंघोळ झालेली आहे आणि आता आलेली आहे बाहेर. मी थोडंसं छान वाटत आहे, मला असं वाटत आहे की आजचा दिवस आत्ताच निघालेला आहे. तसं तरी सगळी कामं माझी आवरलेली आहेत, फक्त राहिलेली आहे देवपूजा. खूप लेट झालेला आहे, टायमिंग सांगितलं आता मॉर्निंगचे 11 वाजलेले आहेत. तर इतका लेट कधीच होत नाही, पण खूपच लेट मला झालेला होता. तर थोडा वेळ मी बाहेरच थांबले, छान वाटत होतं वातावरण, म्हणजे किचनमध्ये जे आपलं धावपळ होत असते ना, तर थोडंसं बाहेर गेलं ना त्यामधून खरंच खूप छान आणि फ्रेश वाटतं. तर वातावरणाचा एन्जॉय घेऊन मी परत आलेली आहे किचनमध्ये आणि अगोदर मी देवपूजा करून घेते. तसं तरी आज खूप लेट झालेला आहे मला. तर अगोदर मी बोरवेल चालू केलं आणि पाणी भरून घेतलेलं आहे आणि आता देवपूजा करून घेते. आणि इथं राळ्याचं तणीस वगैरे आणून ठेवलेलं आहे, म्हणजे नागदिव्याची पूजा राळ्याच्या तणसावरतीच केली जाते. तर बाबांनी सकाळीच मला ते आणून दिलेलं आहे, तर असंच ठेवलं इथं मी आणि आता पूजा करून घेते. तर सगळे देव उचलून किचन काउंटरवर ठेवते आणि देवांना स्नान घालते आणि फुलं पण घेऊन यायची आहेत. म्हणजे फुलं पण मी दीपक दिनेशला म्हणलेलं होतं की फुलं तरी आणून द्या, कारण आज मला लेट होणार होता. त्या दोघांना माझ्यापेक्षा घाईगडबड खूप होती जाण्याची, तर त्यांनी आणून दिलेलं नाही आहे. तर म्हटलं अगोदर मी देवारा सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि देवांना स्नान घालते, देवपाट्यावर विराजमान करते आणि मगच फुलं घेऊन येते. म्हणजे आता एक वेळा मी बाहेर गेली की लवकर आतमध्ये येणार नाही. बाहेर गेल्यानंतर कोणीतरी भेटतात शेजारी पाजारी, मग त्यांना बोलत मी तिथंच थांबते त्या ताईंना. मग त्यामध्ये मला भान राहत नाही की मी काय कामं करत आहे, कारण बोलणंही गरजेचं आहे. असं नाही की आपण दिवसभर याच कामात राहतो, तर थोडंसं सगळ्यांना बोलणंही गरजेचं होतं. तर बाहेर गेल्यानंतर थोडंसं बोलत थांबते तिथंच आणि लेट खूप होतो, म्हणून म्हटलं अगोदर देवांना स्नान घालायचं, देवपाट्यावर विराजमान करायचं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, मगच फुलं घेऊन आलेले आहे मी. आणि आज फुलं पण तितकी नव्हती, म्हणजे सगळेजण तोडून घेऊन गेलेले आहेत, कारण लेट झालेला होता. तर जितकी भेटली तितकी फुलं आणलेली आहे आणि वाहिलेली आहे. दीप प्रज्वलित केला आणि साखर ठेवलेली आहे. घंटा वाजवून घेतला आणि देवाचे दर्शन करून घेतले. तुळशीपूजन उंबरापूजनही झालेलं आहे. तर पूजा कंप्लीट झाली, छान वाटत आहे. असं वाटतं की दिवसाची सुरुवातच आत्ता झालेली आहे. त्यानंतर मी चहा बनवून घेतला आणि छान असा चहा एन्जॉय केला. आणि आता इकडं मसाले डब्बाही आज मी क्लीन केलेला होता, तर तेही मसाले भरून लावून ठेवलेला आहे. आणि आता आलेली आहे मी केस विंचरण्यासाठी. म्हणजे या धावपळीमध्ये ना स्वतःसाठी वेळ भेटत नाही, स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण होऊन जातं. तर कपडे धुवत होते तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं आणि सगळे कपडे उन्हाला टाकून येते आणि जे पुढची कामं आहेत ते करून घेते. पण आज ना माझ्यासाठी खूपच भयानक दिवस उगवलेला होता. म्हणजे ही धावपळ तर माझी सुरूच होती, तितक्यात माहेरून फोन आला की बाबा गाडीहून पडलेले आहेत आणि लागलेलं पण आहे. तर बाबा म्हणत होते की मी शेताकडे गेलेलो होतो आणि तिथं पडलो आणि दीपक दिनेश किंवा यांना कुणाला तरी पाठवून दे मला दवाखान्यात घेऊन जायला. तर असं झालं ना, एकदम धक्का बसल्यासारखं त्यांचा फोन आल्यानंतर. म्हणत होते की तिथं कोणीच नाही, म्हणजे शेताकडे गेलेत आणि तिथं जवळपास कोणीच नव्हतं आणि हे गाडीहून पडले आणि उठून साईडला बसलेले होते आणि पडल्या त्यांना काही त्रास झालेला नाही आहे. आणि तसंच ते शेताकडे गेले आणि हे ते कामं करायला सुरुवात केली. पण खूप जास्त मार लागलेला होता, म्हणजे हाताला आणि पायाला एकाच साईडला ते पडलेले आहेत, म्हणून उजव्या हाताला म्हणजे गुडघ्याला खूप जोरात मार लागलेला आहे. म्हणजे म्हणत होते की गाडीच्या समोर गाय आली आणि ती गाय एकदमच फिरली आणि त्यांना समजलं नाही की काय झालं आणि तितक्यात ते पडलेले आहेत आणि रोडवर पडलेला, म्हणजे डांबर रोडवरती. तर ते खूप जोरात मार लागलेला आहे त्यांना. गुडघ्याला तरी खूप जास्त लागलं की पाय व्यवस्थित त्यांना गोळा करता येत नव्हतं ना व्यवस्थित चालता येत होतं. तर मला वाटतं खूप मोठे संकट आमच्यावरती आलेले आहेत. आता दिवाळीच्या सणात तुम्ही बघितलं आई पडलेली होती आणि आईला पण असंच मार लागला, गुडघ्याला, हाताला, परत तोंडाला वगैरे लागलेलं होतं. आणि आईचं आता थोडंसं ठीक झालेलं आहे, तर तितक्यात बाबा पडलेले आहेत. तर काय हे संकट येत आहेत मला समजत नाही आहे. तर दीपक जाऊन बाबाला घेऊन आला आणि अगोदर दवाखान्यात दाखवून आणलेला आहे, पण पट्टी वगैरे काही केलेली नाही आहे त्याने, कारण हाताला जास्त मार लागलेला आहे. तर दीपकला म्हटलं परत दवाखान्यात घेऊन जा आणि पट्टी करून आण. म्हणजे ज्या दवाखान्यात अगोदर नेलेलं होतं ना, तिथं फक्त इंजेक्शन दिलेलं आहे आणि टॅबलेट दिलेलं आहे.
बाकी त्यांनी पट्टी केलेली नाही आहे किंवा क्रीम वगैरे लावण्यासाठी दिलेलं आहे, म्हणून मी थोडंसं पावडर वगैरे लावलेलं आहे आणि पायाला खूप जास्त लागलेलं आहे, हाताला पण तसंच लागलेलं आहे. तरी पण बाबांना सगळ्या गोष्टीला इग्नोर करतात, म्हणतात मला काय झालेलं आहे, इतकं टेन्शन तुम्ही का घेत आहात, मला काही झालेलं नाही आहे, सगळं ठीक होईल. म्हणजे आम्हाला सांत्वना देत आहेत, म्हणजे कोणी घाबरू नका, मला काही झालेलं नाही आहे सुरू आहे त्यांचं. आणि म्हणतात की मला आता जायचं आहे परत आणि शेतामध्ये जायचं आहे, गवत करायचं आहे, म्हशीला गवत टाकायचं आहे, हे काम आहे ते काम आहे, सुरूच आहे त्यांचं. म्हणजे इतकं मला लागलं, इतका त्रास होत आहे ते म्हणजे त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. ते बघून ना खरंच मला एकदम धक्का बसला की काय संकट आलेलं आहे आमच्यावरती. आईचं बरं झालं, आता बाबा पडलेले आहेत, काय झालेलं आहे समजत नाही आहे. तर इकडं बाबांना मी अंथरूण टाकून दिलेलं आहे, म्हणजे टॅबलेट वगैरे आत्ताच घेतलेले आहेत. तर मला थोडंसं रेस्ट घ्या आणि तर मी कोरपड घेऊन आलेली आहे आणि थोडंसं हळदी पावडर टाकून कोरपड जे आहे ना भाजून सेकायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आई पडलेली होती तेव्हा तुम्ही छान सजेशन दिलं की ताई मिरगुडीचा पाला ते लावल्यानं खूप लवकर बरं होतं, ते म्हणजे दूध बरं होतं. पण ते कशा पद्धतीनं लावायचं मला ते तुम्ही सांगितलेलं नाही आहे. तर प्लीज मला आता सांगा की ते कोरपड लावून कसं म्हणजे कसं शेकलं जातं, का कोरपड शिजवायची का भाजायची, ती कशी बांधायची मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटचा वेट करत आहे. तर इकडं हळदी पावडर टाकून मी हे कोरपड जे आहे ना ते छान भाजून घेतलेले आहे तव्यावरती आणि बाबांना गरम गरम सेकत आहे इकडं. म्हणजे खूप जास्त लागलेलं आहे, मला घाबरल्यासारखं होतं.